म्हणजे तो आमचा प्रॉफिट नाही बोलू शकत, ज्याच्यामध्ये फूड कॉस्ट सोडून इलेक्ट्रिसिटी पेमेंट रेंट एक्सेट्रा अशा बऱ्याच गोष्टी ऍड कराव्या लागतात, ज्यातून आपल्याला ते सगळं पेड करायचं असतं. ॲट दी एंड काय हातात राहत नाही. याच सब्जेक्टवरती आपण एंडला बोलू. तो तुम्हाला समजवायचा मला, त्याच्यासाठी मी रील्स पण टाकेल आणि आता थोडंसं शॉर्टली समजवेल. बरेच असे जण आहेत ज्यांचा बिझनेस करायचा विचार आहे, त्यांचा थोडासा माइंडसेट क्लिअर होईल. जे रील्स बघून करायला जात आहेत त्यांना थोडंफार यातून थोडं आयडिया येईल. कोण सांगणार नाही गोष्ट, मी माझ्याकडनं तुम्हाला जेवढं बेस देता येईल आम्ही दोघं देतोय, की कोण फसू नये बिझनेस चालू करून. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅप्टर 2च्या डे 11 मध्ये. तर आत्ताच्या दिवसाची सुरुवात झाली आहे. कालच्या संडे आणि सॅटर्डेच्या कामानंतर सकाळी उठायला काय होत नाही आणि एडिटिंग वगैरे सगळीच कामं असतात. आता ऑलमोस्ट 11 वाजलेत. आम्ही आता शॉपवर आलो आहे. आता बाहेरची बरीच कामं बाकी आहेत, जसं मटेरियल्स घ्यायचे आहेत आणि मला पेट्रोल पण भरायचं आहे. किंवा आता मी आपला छत्रीचा जो डेलीचा सेटअप आहे तो लावतो. बाकीचं काम प्रणाली मॅनेज करेल आणि मग मी जातो पेट्रोल आणि बाकीचं सगळं सामान घ्यायला. सो ते झाल्यावरती मग आपण परत शॉपवर भेटू आणि बघू आजचा दिवस कसा जातोय काय जातोय. जे पण असेल ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. सो एंडपर्यंत ब्लॉग नक्की पाहू. वरती येतोय करताना. सो केलं आहे आम्ही आता आमच्या नवीन कप जे गिफ्ट्समध्ये आले आहेत त्याचं उद्घाटन केलं आहे. तर आपली जी ब्लॅक कॉफी आहे जी आम्ही पितो ती आता याच्यातनं चालू केली आहे. तर काही बघू शकता, खूप पद्धतशीर असं वाटतं आहे. TP मॅगी पॉईंट आणि आपला लोगो परफेक्टली मॅच होत आहे. बनू एकदम खतरनाक वाटतं आहे याच्यामध्ये. हाच मला वाटतं मी थंबनेल ठेवतो. तर मसत पकड आणि स्माईल दे ना, मी फोटो काढतो. आता दुपारी 2 वाजलेत. आम्ही आता जस्ट घरी आलो. आज काहीच ऑर्डर्सच नव्हत्या ॲक्च्युली. म्हणजे स्टार्टिंगलाच दृष्टीचीच ऑर्डर होती, ती घेऊन गेली आणि त्याच्यानंतरला म्हणजे तिच्या फॅमिलीची कोणाची ऑर्डर होती ती घेऊन गेली आणि मग देन कॉफीची आली, मग ब्राउनीची आली. म्हणजे 2-3च ऑर्डर्स आल्या आणि मग आम्ही असंच बसलेलो. मग तेवढ्यात एक कपल आलेच. ते एकदम एक्साइटमेंटमध्येच आले आणि खूप स्माईल देऊन बोलले मग आमच्याशी की आमचा स्वतःचा बिझनेस आहे आणि तुम्हाला बघून खूप भारी वाटतं. बोलतात तुमच्याहून जास्त डिस्कशन आमच्या दोघांच्या घरी चालतं की या लोकांनी पुढे अजून मोठा आउटलेट इथे ओपन केला पाहिजे, तिथे ओपन केला पाहिजे. आम्हाला सजेशन दिलं की इकडे तुम्ही चालू करा, तिकडे चालू करा. आम्हाला खूप भारी वाटतं एक ॲज अ मराठी उद्योजक आपल्या माणसं या धंद्यात उतरत आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी वेगळ्या लेवलचंही होतं आहे. त्यांनी हे पण सांगितलं की त्यांचा स्वतःचा बिझनेस आत्ता आहे, त्याच्या आधी नव्हता. तेव्हा ते एक ज्या सोसायटीत राहते तो जैन समाजाचा सोसायटी आहे. ते लोक तर एकदम मोठमोठ्या लेवलचे त्यांचे धंदे आहेत. बोलत आपल्या मुलांना ते लोक उभे नाही करायचे असं कंडिशन होती. पण आजच्या डेटला आम्ही आमचा बिझनेस सेटअप केला आहे. त्यांचा कुठला ड्राय क्लिनिंगचा त्यांचा बिझनेस आणि बरेच त्यांचे ब्रांचेस आहेत. 2 ते 3 लॉन्ड्रीचे 2 ते 3 ब्रांच आहेत त्यांचे, मुलून भांडूप वगैरेला. तर असे एक मुमेंट्स होतात. त्यांनी आम्हाला हे चॉकलेट दिलं आलेले ते. तर खूप भारी वाटलं रे. म्हणजे कोणतरी आपल्यासाठी कोणतरी जास्त विचार करतात. बऱ्याच वेळा आपण आपल्यासाठी विचार करणारे बोलतात ना की आईवडील मेन, आणि त्याच्यानंतरला आपण बऱ्याच लोकांकडनं एक्सपेक्टेशन ठेवतो, मित्रांकडनं ठेवतो, कोणतरी भावा बहिणीकडनं ठेवतो आणि तिकडे ते एक्सपेक्टेशन वाटतच नाही. किंवा कधी कधी असं होतं की यार नाही वर्थफुल नाही ठरत. आज आमच्या नशिबाने आम्हाला सिलेक्टेड असे काही मित्रपरिवार भेटला आहे जो आमच्यासाठी तेवढा विचार करतो, टाईम देतो आम्हाला. जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं, गिफ्ट दिलं आहे. तर काय भेटणार आहे त्यांना म्हणजे मला गिफ्ट देऊन, बट त्यांना एक आठवण म्हणून त्यांना आमच्याहून जास्ती खुशी. त्या दिवशी रात्री मी त्यांच्यासोबत होतो. ते सारखं तीच गोष्ट बोलतो. आज आम्ही आमच्या फ्रेंड्समध्ये जेव्हा थांबतो तेव्हा 4 जण सारखे विचारतात, अरे तुझा मित्र आहे, तुझा मित्र आहे. आम्हाला एवढं भारी वाटतं की हां आमचा मित्र आहे, आम्ही एकत्र असतो असं. त्यांना प्राऊड फील होतं. ते लोकांना त्यांचे फ्रेंड सांगतात की यांची जर्नी खूप भारी आहे असं तसं. या सगळ्या गोष्टी आहेत. आम्ही विचार कधी केला नव्हता. आम्ही तर जस्ट एक ब्लॉग चालू केलेला, मनात आलं. तिला बोललो 365 डेज चालू करू. ही बोलली नाही दोघांनी करायचं. आमचं तेव्हाचं कन्व्हर्सेशन की दोघांचे व्हॉईस टाकायचे, दोघांची जर्नी आहे.
तर मी हिला म्हटलं की आता मी जॉब करतो सो तू तरी चालू कर. आता हिचा तुम्ही जाऊन काहीतरी हिचा पर्सनल अकाउंट चेक करा. बोलतात ना की मोजून काहीतरी पोस्ट केले तिने, नाही तर तिच्याकडे काही पोस्ट नाही आहेत. आज तिची जर्नी आज सोशल मीडियावर एवढी व्हायरल होते आणि सगळेजण बघतात. सो ते पण एक हिच्यासाठी एक मोठा टास्क होता जेव्हा चालू केलेलं तेव्हा. आणि आज हे दिवस आहेत, कोण आपल्यासाठी अनोळखी माणसं आहेत ते गिफ्ट घेऊन येतात, चॉकलेट्स घेऊन येतात. ते सांगतेस की तुमचं जर्नी आम्ही डेली रुटीन म्हणून फॉलो करतोय. म्हणजे आमच्या बोलतात ना की रुटीन असते आपली, सकाळी ब्रश करा, आंघोळ करा, हे करा. तर त्या रुटीनमध्ये एक असा पार्ट ठेवतात 1 मिनिटाचा, त्याच्यामध्ये आम्हाला तुमचा व्हिडिओ बघायचा असतो. काही जण आता हा फुल ब्लॉग पण आवडीने बघतात. बरं वाटतं. माझ्या घरचे पण रात्री मम्मी हेडफोन लावून ऐकत असते पूर्ण ब्लॉग, तर बरं वाटतं. आणि इझी नाही आहे हे सगळ्या गोष्टी. आम्ही आता हे जे फेस करतोय ना कॅमेरा, बोलायचं काय, कुठला एक वर्ड रॉंग बोललो तर आणि तोतलायला होता कधी कधी, आता आपण विषय होतो. बट ठीक आहे, करणार आपण. आणि 1000 दिवसाचा आपण जर्नी ठेवले, त्याचे 10 दिवस डेली व्लॉग्स टाकलेत. पुढे मागे झाले तर टाइम्स मॅनेज नाही झाला, कारण का फुल ब्लॉग एडिट करणं, कारण का फुल ब्लॉगमध्ये कसं मला पूर्ण ऐकायला लागतं मी काय बोललो आहे, कुठला पार्ट आहे. मग हे चुकीचं बोललो असेल तर मग ते कट कर, कारण का बोलताना आपण विचार नाही करत, आपण बोलत जातो. सो या सगळ्या गोष्टी आहेत. लवकर सपोर्ट करा. आपले यूट्यूबचे 100K करायचे आहेत. आता 10K करायला 300-400 सबस्क्रायबर बाकी आहेत. जर तुमच्या फॅमिली फ्रेंड्सनी कोणी केलं नसेल तर सांगा त्यांना करून टाका यार. जर आम्हाला पण बरं वाटेल, अजून एक जोश येईल इंस्टाग्रामवरती, सॉरी यूट्यूबवरती पण फुल ब्लॉग टाकायचा आणि आमचे एक्सपिरियन्स शेअर करायचा. आणि बेसिकली आम्ही फुल ब्लॉग पण यासाठी चालू केलेला की त्या ब्लॉगमध्ये सगळ्याच गोष्टी शेअर नाही करता येत इन डिटेल. म्हणजे शॉर्टली तो 1-1.5 मिनिटामध्ये संपवावा लागतो व्हिडिओ. सो इकडे आपण जेवढं टाईम आहे आपल्याकडे, 3 अर्धा तास 1 तास जेवढं बोलू शकतो ते बोलू शकतो. सो त्यासाठी चालू केलं आहे. आय होप तुम्हाला आवडत असेल हे सगळे ब्लॉग्स. तर नक्की सबस्क्राईब करा. 100K करायचे आहेत आपल्याला. 1000चा जो पण आपला दिवस आहे त्याच्या आतमध्ये. सगळं आपल्याला लवकर नको, 1-2 महिन्यात, 1000 दिवसाच्या आतमध्ये झाले तरी चालेल, पण नक्की करा त्याच्यासाठी सपोर्ट. आणि लेट सी आता पुढची जर्नी कशी जाते, म्हणजेच आजचा दिवस जर्नीचा आजचा कसा असेल, काय असेल, संध्याकाळी समजेल. सकाळी सांगता गेलाय, मंडेला संध्याकाळी होतं ते बघू. आता आम्ही दोघं चॉकलेट खातो, तुम्ही पण खावा तुमच्या घरी. पुन्हा एकदा आम्ही आता शॉपवर पोहोचलोय आणि प्रणालीला आम्ही तेलाने भिजवलंय. सॉरी बोलू, बघू शकता कधी भिजले वन साईड. विषय हार्ड करून टाकलाय तिथं. तर बघू पुढे अजून काय विषय होते. तर आता ऑलमोस्ट बाकीची कामं तर झाली आहेत आमची. क्लिनिंगची कामं आता चालू आहे. हिशोब वगैरे जो करायचा होता केला आहे. आणि बरेच जण कधी कधी लेट येतात, 9 वाजता 9:30 वाजता, आणि मग बोलतात अरे पास्ता नाही, मग आम्ही किती वाजता येऊ. आता कालचा सीन बघा, काल संडेला पास्ता होता एवढा राहिलेला, ठीक आहे. आता तो आज सकाळी चेक केला आम्ही, खराब झाला. मोस्ट ऑफ सकाळी यूज होतो पास्ता, खराब होत नाही, बट डोंट नो तो काय कसा. बट आम्हाला नाही जमला तो यूज करायला. कमीत कमी 1 किलोचा पास्ता. 1 किलोचा पास्त्याची प्राईस नॉर्मली घ्यायला गेलो तर सगळं आता हे बॉइल्ड वेल घ्यायला तर जवळजवळ आम्हाला 350-400 500 रुपये मिनिमम सगळं पकडलं तर असू शकतो. हा लॉस आहे. तर हा सीन आहे. बरेच जण बोलतात की अरे लेट आलो आम्ही किंवा लवकर आलो, पास्ता संपतो. आम्ही या रिझनमुळे पास्ता म्हणजे सिलेक्टेड चब्बर किंवा असं आम्हाला जसं ॲव्हरेज क्राऊड समजतो की या संडेला एवढा असू शकतो किंवा आज वेडनेसडे किंवा आज सुट्टी आहे, तर त्या हिशोबाने आम्ही करतो. आणि बरेच जणांची डिमांड असते की एक्स्ट्रा करून ठेवा. तो एक्स्ट्रा कधी केला तर असा वेस्ट जातो, मग त्याला अर्थ नाही आहे. म्हणजे अन्न आहे शेवटी, ते फेकताना आम्हालाच घाण वाटतं, बट अशी गोष्ट कोणाला खायला पण देऊ नाही शकत. आपल्याला ते नाहीच जमणार. जी गोष्ट आम्ही नाही खाऊ शकत, म्हणजे खराब झालेली मिल्क असू दे काही असू दे, ती आपण दुसऱ्याला पण नाही देऊ शकत. ॲज इट इज सेम इश्यू देत झाला. आमचं मिल्क पण आम्ही परवा जास्त मागवलेलं ना, 4-5 पिशव्या. आणि काय आलं की आता फ्रीजमध्ये पण जागा नाही की सारखं काढबाहेर करून आहे ना, ते पण 4 का 5 लिटर मला वाटतं खराब झालं, ते पण आम्हाला फेकावं लागलं. सो या सगळ्या गोष्टी आहेत. किती किती पण तुम्ही मेंटेन केलात, काही ना काही थोडाफार प्रॉब्लेम्स येणार बिझनेसमध्ये. आणि तो तुमचा मार्जिन खाणार. म्हणजे हा ॲक्च्युली सगळा मार्जिनचा गेम आहे. म्हणजे जो पण आम्ही फूड कॉस्ट काढतो त्याचा आपण 40-50% मार्जिन मोस्ट ऑफ ठेवायला लागते. त्याच्यामध्ये मार्जिन म्हणजे तो आमचा प्रॉफिट नाही बोलू शकत, ज्याच्यामध्ये फूड कॉस्ट सोडून इलेक्ट्रिसिटी पेमेंट, रेंट,
एक्सेट्रा अशा बऱ्याच गोष्टी ॲड कराव्या लागतात ज्यातून आपल्याला ते सगळं पेड करायचं असतं. ॲट दी एंड काय हातात राहत नाही. याच सब्जेक्टवरती आपण एंडला बोलू. तो तुम्हाला समजवायचा आहे मला. त्याच्यासाठी मी रील्स पण टाकेल आणि आता थोडंसं शॉर्टली समजवेल. बरेच असे जण आहेत ज्यांचा बिझनेस करायचा विचार आहे. त्यांचा थोडासा माइंडसेट क्लिअर होईल. जे रील्स बघून करायला जात आहेत त्यांना थोडंफार यातून थोडं आयडिया येईल. कोण सांगणार नाही गोष्ट. मी माझ्याकडनं तुम्हाला जेवढं बेस देता येईल आम्ही दोघं देतोय की कोण फसू नये बिझनेस चालू करून. ग्रो व्हावा, असा बिझनेस करावा. पण त्याचे जे फसण्याचे जे चान्सेस आहेत ते कुठले आहेत, काय आहेत, ते आपण जेव्हा जेव्हा मला जे जे आठवेल मी तुम्हाला सांगेल. आता एंडला मी तुम्हाला जे मंथली ज्या लोकांना वाटतं ₹1,00,000, 2,00,000, 5,00,000 धंदा, त्या बेसवरती बोलू. कारण का या गोष्टी बऱ्याच वेळा माझ्या कानावर आल्यात. बरेच असे आता जे नवीन किंवा जुने जे पण आहेत त्यांचा बिझनेस आहेत ते इंस्टाग्रामवरती या सगळ्या गोष्टीवरती फुल ॲक्टिव्ह आहेत. लोक अर्धे त्याच्यामध्ये पागल झालेत ते सगळं बघून. त्या बेसवर आपण बोलू थोडं. आय होप तुम्हाला त्या गोष्टी समजतील. तर बघा पुढे. आता हे सगळं काम पहिला निपटवतो, मग आपण तुमच्याशी बोलू. तर कामं चालूच आहेत. तरी पण आपण आता व्हिडिओ यासाठी काढतोय कारण का मग नंतर खूपच लेट होतो आणि परत अजून अर्धा पाऊण तास एक्सटेंड होतो. आता काही कामं थोडीशी बाकी आहेत जे पाणी बिणी आणि सगळं चालू आहे. सो आत्ता विषय असा आहे, दिवसाबद्दल सांगायचं झालं तर स्टार्टिंगपासून ते आत्तापर्यंत खूप शांत दिवस होता. कस्टमर्स होते पण एकानंतर एक नंतर मध्ये जोरात संध्याकाळी पाऊस चालू झाला तर ते पण छत्रीमध्ये उभे होते. सगळ्यांनी ऑर्डर द्यायला चालू केली. सगळे म्हणजे आमच्याकडे बघत होते आणि डिस्कस करतात थांबले तर ऑर्डर देऊ करून असं. आणि सगळ्यांनी पास्ता वगैरे ऑर्डर केले आणि बरेच इकडचे नियर पण 1-2 शॉपवाले होते. त्यांना बऱ्याच टायमापासून माझा पास्ता खायचा होता. त्यांनी मला कॉल केला, त्यांनी पण खाल्ला आणि त्यांनी आता मी जाताना मी असंच विचारलं कैसा होता. अरे भाई एक नंबर भाई, जैसा व्हिडिओ में तुम लोग बोलते हो वैसा पास्ता आहे. त्याचा समोर एक जण उभा होता. त्यांनी विचारलं इसके पास चला आहे का, बोलते हां. अरे भाई एक नंबर. तो त्याला ओळखत नव्हतो मी. त्यांनी पण त्याच्यासोबत खाल्लेला तंदूर पास्ता आणि पेरी पेरी दोन्ही पण त्यांना आवडले. सो आणि त्याच्यानंतरला सकाळचा जो मुमेंट सांगितलाच मी तुम्हाला की असे कपल आले. तर डेली कोण ना कोण एक असा पर्सन येतो जो अजून आम्हाला पुश करतो की भाई तुम्ही बरोबर करता, तुम्ही करा. तुमची लेवल तुम्हाला दोघांना स्वतःला नाही माहिती पण ती आम्ही बघतोय, व्हिडिओमध्ये बघतोय, तुमच्या बोलण्यामध्ये बघतोय. आणि असं वाटतं ना की आम्हाला म्हणजे आमच्यापेक्षा जास्त त्यांना कॉन्फिडन्स आहे. विचार करा ना, ते फर्स्ट टाईम आले. जेव्हा आले ना त्यांच्या फेसवरची स्माईल, ते एक्साइटमेंट, आमच्याशी बोलायचं ते खूप वेगळं होतं. ते दोघं कपल घरी प्लॅन करत होते की यार ह्या लोकांना आपण सजेस्ट करूया, इकडे शॉप टाका, तिकडे शॉप टाका. म्हणजे त्यांना आमची कॅपॅबिलिटी आमच्यापेक्षा जास्त कळली आहे. त्यांच्या घरी आमच्या शॉप बद्दल खूप हे असते, प्लॅनिंग वगैरे खूप चर्चा होत असते. असं त्यांचं बोलणं होतं. तर बेटर वाटलं. आणि देन मग आम्ही घरी गेलो. मग नंतर संध्याकाळी जसं मी सांगितलं तसा दिवस गेला. बरेच कॉफी, पास्ता, तंदूर वगैरे सर्वचे ऑर्डर्स होते. आणि आता काय आलं की मध्ये मला याच्या आधी पण बरेच जण बोललेत की तन्मय तुम्ही पण चॅलेंज घ्या, महिन्याला एवढं कमवू, 1,00,000, 2,00,000, 3,00,000. तर माझी शपथ स्टार्टिंगपासून इच्छा नव्हती ते करायची. एकदा असंच आमचं दोघांचं बोलणं चाललेलं, ती बोलूया आपण पण म्हणजे चॅलेंज घेऊ, म्हणजे थोडं आपल्याला असं एकदम एनर्जी भेटेल की आपण एवढा सेल अचीव करूया, हे करूया. बट थोडं कुठेतरी आमच्या दोघांना पण ते असं काय वाटलं की एक ते वाले व्हिडिओ मी जेव्हा पण बघतो ना, मला आज मी बिझनेस करतोय सो मला ती रिॲलिटी माहिती आहे. आता जे बिझनेस नाही करत आहे, जे कॉलेज स्टुडंट्स आहेत किंवा कोणी जस्ट शिक्षण कंप्लीट केलं आहे, कोणी हाऊसवाईफ आहे, कोणी दुसरं काहीतरी करत आहे, कोणी कुठेतरी चांगला जॉब करत आहे, तर त्यांच्या डोळ्यात आहे ना फक्त तो सेल दिसतो. म्हणजे जर मी आज बिझनेस करत नसतो तर मी जर कोणाचा व्हिडिओ बघतोय जे सांगतात की आज आम्ही महिन्याला 2,00,000चं चॅलेंज घेतलं, 2,00,000 कमवले, 5,00,000 कमवले, 6,00,000 कमवले, याच्या मागची रिॲलिटी कोणच नाही बोलत आहे की त्याच्या मागे स्वतःकडे किती राहतात, स्वतः त्याच्यामध्ये किती. फक्त ₹1,00,000 सगळ्यांना ऐकायला मजा येते. हां, दिवसाला 10,000 धंदा. म्हणजे मी बघतो ना, जे मला लोक बोलत आहेत की हे चालू कर, त्यांच्या फेसवरती ते रिॲक्ट होतं की यार आम्हाला यांचा सेल माहिती पडला पाहिजे, यांचा सेल किती आहे दोघांचा, यांचा हे किती आहे. कोणाला स्ट्रगल तेवढं इम्पॉर्टंट नाही आहे, त्याचा रिझल्ट इम्पॉर्टंट आहे. बट हे समजून घ्या की जेव्हा तो महिन्याला तुम्ही 1,00,000चा सेल किंवा 2,00,000 किंवा 5,00,000 किंवा 10,00,000 जो पण सेल असेल त्याच्या मागे प्रॉफिट मार्जिनचा विचार केलात तर हातात काही राहत नाही, अशी पण कधी कधी कंडिशन येते.
बरेच रिझन असतात त्याच्या मागचे. कधी मेन्यू नीट सेट नसतो, कधी आपण ऑफर्स अशा ठेवतो जे आपल्याला परवडत नाही, कधी जिकडे जो मेन्यू ठेवला पाहिजे तिकडे तो न ठेवून कॉम्पिटिशनच्या ह्यानी काही सेम ठेवतात, तिकडे प्रॉब्लेम होतो. मेन्यू सेट करताना दुसऱ्यांनी 10 रुपये ठेवले तर आपण पण 10 रुपये ठेवायचा. एक बेसिक तुम्हाला सांगतो, एक आयडिया देतो, कधी पण दुसऱ्यांनी सेम ठेवलं आहे तर ते सेम ठेवा, ठीक आहे, बट त्याची कॉस्टिंग तुम्ही स्वतः बसून काढा. ॲज इट इज कॉपी करू नका. माझा व्हिडिओ जर ज्यांनी पण आमचा बघून चालू केलं ते बघत असतील तर एकाचा मेन्यू तर मी लिटरली बघितला आहे, त्यांनी माझा ओल्ड मेन्यू पूर्ण कॉपी केला आहे, कोल्ड कॉफी, किटकॅट, ओरिओ आणि ब्राउनी. तर माझा रेट, तुमचा रेट जर तुम्ही सेम क्वालिटी देत असाल, मी कधी आलो नाही तुमच्या शॉपमध्ये, बट मला एक सांगायचं यासाठी की तुम्ही आम्हाला इन्स्पायर होऊन चालू केल्यात, तर इन्स्पायर होऊन त्याचा रेट पण काढा, ते तुम्हाला परवडतं आहे का बघा. नाही तर तुमचा दिवसाचा सेल कॉन्फिडेंटली तुम्ही व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये मी बघितले तुमचे ब्लॉगसुद्धा, कॉन्फिडेंटली तुम्ही सांगताय की असं झालं, तसं झालं, ही सेल झालं, ते सेल झालं, बट ॲट दी एंड थोड्या टायमानंतरला तुम्हाला प्रॉब्लेम फेस करायला लागतील. आमचा रेट्स आम्ही काढला होता आमच्या लोकॅलिटीनुसार, आमच्या रेंटनुसार. आमचा रेंट थोडं इथे कमी आहे, पण त्याच्यामागे आम्हाला बरेच प्रॉब्लेम फेस करायला लागतात, जसं पाण्याचं, इलेक्ट्रिसिटीचं आणि ड्रेनेजचं. असं बरेच गोष्टी आहेत जिकडे तेवढं पॉवर नाही आहे, तिकडेच म्हणून आमचा रेंट कमी आहे. पण त्या हिशोबाने मी तसं बोलतात ना की मेन्यू सेट केला होता, बट ॲट दी एंड मला पण क्विट करावं लागलं, कारण का सगळ्याच गोष्टीकडनं आम्हाला प्रॉब्लेम फेस करावे लागत होते. सो नॉर्मल प्राईस वाढवल्यात, जास्त नाही वाढवलं पण वाढवल्यात. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की बऱ्याच वेळा तुम्ही बऱ्याच लोकांचे व्हिडिओज बघतात जे 5 लाख महिन्याचा सेल करतायत, कोण 8 लाख करताय, कोण 2 लाख करताय, तर त्यांच्या नादी लागू नका. त्यांची रिॲलिटी कोण सांगणार नाही की ॲट दी एंड त्यांच्या हातात किती राहत आहे. आज मी बिझनेस करतो आहे, मला माहिती आहे की लाख रुपयाचा जर तुमचा धंदा झाला असेल, मुश्किलने 20 ते 30,000 रुपये तुमच्या हातात राहतील. सगळं रेंट देऊन, तुमचं मटेरियलचं कॉस्ट, तुम्ही जर कामाला कोणाला ठेवलं ते जर कामाला अजून जास्त डिपेंड असेल तर ते पण तुमच्या हातात राहणार नाही. कधी कधी महिन्यात खूप फूड लाईन खूप वेगळी आहे, रिॲलिटी खूप वेगळी आहे. ते व्हिडिओजमध्ये शो होतं ते सगळ्याच गोष्टी सेम नसतात. म्हणून आम्ही जेवढं जमेल तेवढं रॉ शो करायचं ट्राय करतो, बट त्याचा म्हणजे बोलतो ना की तो रॉ फील तुम्ही घ्या आणि त्या रॉ फीलमधनं शिका काय करायचं काय नाही. मी बऱ्याच गोष्टी बऱ्याच ब्लॉग बघून सांगून मोकळा झालं, ज्याचा बिझनेस तुम्ही इझिली सेट करू शकता तुमचा स्वतःचा युनिक आयडियाने फूडमध्ये. बट ही गोष्ट समजून घ्या कोणाचाही. मी त्या सगळ्या कॉलेज स्टुडंट्सला सांगतोय, आज मी बरेच कॉलेज स्टुडंट्सला बघतोय जे शिकायचं सोडून डायरेक्ट धंद्यामध्ये उतरत आहेत. आम्ही आमच्या दोघांनी पण आमचं पूर्ण शिक्षण कंप्लीट केलं, जॉब केला, एक्सपिरियन्स घेतला. उद्या जर बोलतात ना की चल कुठली तरी पाळी आली आणि आम्हाला धंदा बंद करावा लागला, स्वामींच्या कृपेने नको होऊ दे, बट जर कधी झालंच, काही इश्यू झाला आणि वाटलं की बाबा आता नाही जमत आहे, थोडा ब्रेक झाला, तर आम्ही कॅपेबल आहोत. आमच्याकडे तेवढं शिक्षण पण आहे, तेवढा एक्सपिरियन्स पण आहे जॉबचा. आम्ही परत चांगल्या पेमेंटचा जॉब मिळवू शकतो. सो तुम्ही जर कॉलेज स्टुडंट्स आहात, घरचा बॅकअप तेवढा नसेल, तर उगाच कोणाकडनं पैसे घेऊन किंवा कोण करतं आहे त्याचा होतं आहे म्हणून आपला होईल, आपण ह्याला कॉपी करू किंवा सेम करू, तर ते नाही होणार. तुम्ही कुठेतरी अटकणार आणि तो मुवमेंट ना तेव्हा तुम्ही बाहेर नाही पडू शकत. तेव्हा तुम्ही फक्त बिझनेसला लाईफ टाईम पोचणार की बिझनेसमधून काय ना, बिझनेसमधनं खूप काय होतं, फक्त प्लॅनिंग नीट लागते आणि ती प्लॅनिंग करण्यासाठी शिक्षण पण घेणं गरजेचं आहे. कुठे ना कुठे तुमचं शिक्षण यूज होणार. आज मी सिव्हिल लाईनमध्ये शिकलो म्हणून या शॉपमध्ये तेवढा सेटअप मला नीट बसवता आला. रिझन होतं की कुठे ना कुठे काय नाही गोष्टी डोक्यात आल्या ज्या मी साईटवरती बघितलेल्या, तर ते मला यूज झालं. तिकडे मला मटेरियल कॉस्ट वाचवता आला, जे मला सिव्हिल लाईनचं नॉलेज होतं ते यूज केलं आणि मटेरियल कॉस्ट वाचवून सगळ्या गोष्टी केल्या. सो कुठे ना कुठे तुमचं शिक्षण यूज होणार आहे. शिक्षण सोडून कुठल्याही गोष्टीकडे जाऊ नका. कमीत कमी जर नाहीच इंटरेस्ट आहे तर 15वी तरी करा आणि कंटिन्यू करा. सो ही गोष्टी समजून घ्या. उगाच कोणाचं तरी बघून लगेच शिक्षण सोडून वगैरे करू नका. मी आज बरेच जण एकदम बघतो आम्हाला करायचं आहे, नाही आता मी कॉलेज नाही कंटिन्यू करणार, आता मी धंदाच टाकणार. आणि बरेच मराठी मुलांचं मी सांगतोय की त्यांना असं वाटतंय की आपण हे केलं तर आपण खूप मोठी गोष्ट करतोय. काही फक्त रील पुरताच ठेवा, तिला रिॲलिटीमध्ये लाईफमध्ये आणू नका. आज मी असे नाव इंस्टाग्रामवर पण बघतो ना, बरेच जण आहेत. एकचा चिप्सचा कन्सेप्ट निघाला आहे, तुम्हाला जर माहिती असेल तर. तो अमेरिका US साईडचा कुठला तरी कन्सेप्ट आहे. तो कन्सेप्ट आहे ना गेल्या 3 ते 4 वर्ष आधीच आहे, जेवढं मला माहिती आहे 3-4 वर्ष आधीच आहे.
तो 3-4 वर्ष आधी आम्ही दोघांनी पण डिस्कस केलेला. पण कसं आहे की जेव्हा तुम्ही तो चालू करणार ना, त्याच्या पुढे तुम्ही काय करू शकतात त्याचं प्लॅनिंग करा. तो सेम कन्सेप्ट तुमच्या बाजूला पण कोणतरी चिप्स घेईल आणि त्याच्यामध्ये सगळं टाकून देईल. सो त्याच्यामध्ये काही युनिकनेस राहणार नाही. तर ते बेसवरती नका करून. आणि हे सगळे बरेच कॉलेज स्टुडंट करतात. मला पण बऱ्याच जणांनी ही आयडिया समोरून दिली की दादा मला हे चालू करायचं आहे. तर मी त्याला विचारलं काय म्हणून करतो. नाही माझ्या इकडे असं असं आहे, त्यांनी केलं आहे, त्यांचं चालतं आहे. ट्रेंड असतो एक, तो ट्रेंड संपला की परत जातं. फ्रूट्सचा ट्रेंड होता, फ्रूट्स बाउलमध्ये द्यायचं, कपमध्ये द्यायचं. आम्ही पण ते सगळ्या गोष्टी बघितल्यात, सगळ्या गोष्टी लिहून काढल्यात, सगळ्यावरती डिस्कशन केलं आहे. पण फ्युचर प्लॅनिंगनुसार झाला. आता तुम्हाला हळूहळू कळेल. आम्ही अजून बऱ्याच गोष्टींच्या चुका केल्या होत्या बिझनेस चालू करताना, ज्या तुम्हाला चेंजेस होताना आता तुम्हाला दिसतील. त्याच्यावरती पण आमचं आता डिस्कशन चालू आहे. त्या बऱ्याच गोष्टी आम्ही चेंजेस करणार आहेत. आमच्या शॉप रिलेटेड असू दे किंवा आमचं रील्स रिलेटेड असू दे, आमचं फूड मेन्यू नाव, सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या चेंजेस आहेत, ज्या हळूहळू कळल्या आहेत. तर तुम्हाला तर इझिली समजतील की काय करायचं काय नाही करायचं. सो एकच सांगायचं आहे, कोणाच्या पण रील्स बघून प्लीज लाख रुपये कमवतात, 2 लाख रुपये कमवते तिकडे फसू नका. शिक्षण घ्या, धंदा करायचा, साईड बाय साईड थोडा करा, चालू ठेवा किंवा जॉब करा, सेविंग आधी करा, त्याच्यानंतरला आरामात उतरा. कोण नाही बोलणार नाही. पण त्याचं बघून बिलकुल करू नका. ॲट दी एंड तुम्ही बिझनेसलाच नाव ठेवणार. आणि बरेच जण आता ठेवतात ज्यांनी तेव्हा चूक केलं आणि आज बोलतात बिझनेसमध्ये पैसा नाही, फेक आहे, हे आहे. विदाऊट प्लॅनिंग उतरतात आणि मग नंतर त्याला हे करतात. आणि अशा आहेत गोष्टी अजून पण. जर तुम्हाला कुठलं असं असेल की तुम्ही रील बघून तुम्हाला वाटते की मी हे करेल आणि त्याच्यावर काय डाऊट्स असतील तर नक्की कमेंट करा, DMs करा. मी त्याचा आन्सर तुम्हाला नक्की करेल. एक शेअर करा वाटलं, एक मोठा भाऊ म्हणून, लहान भाऊ म्हणून किंवा मित्र म्हणून कोण पण समजा. पण हे शेअर करावं असं यासाठी वाटलं की मला बरेच जण या सगळ्या गोष्टी बोलत होत्या की तुम्ही पण करा चालू, तुम्ही पण सेल सांगा, हे सांगा. तर आम्हाला ते सांगून कोणाला पण एकदम मोटिवेशन नाही करायचं. ओ माय गॉड एवढा सेल आहे, दिवसाचा एवढा आहे, मग आम्ही पण टाकतो. करणार आम्ही. जर हे टाकायला चालू केलं तर बरेच जण ते माइंडसेटनी पण करणार. सो ते नका करू. बाकीच्या गोष्टी सांगते व्हिडिओजमध्ये त्या माइंडमध्ये घ्या आणि स्वतःच्या प्लॅनिंगवरती उतरावा. आम्ही कधी कोणालाही जॉब करू नकाच हे सांगितलेलं नाही आहे. जॉब वाईट नाही आहे, जॉब पण चांगला आहे. फक्त तुम्हाला तिथे काम आवडलं पाहिजे. आम्ही दोघं सॅटिस्फाईड नव्हतो. जिथे आम्ही शिक्षण घेतलं ते सेम जॉब करायला आम्हाला सॅटिस्फॅक्शन तेवढं भेटत नव्हतं. आम्हाला नंतर कळलं की दोघांचा पण माइंडसेट मिळाला की कॅफेज ओपन करायचं आहे. म्हणजे आम्ही 10 वर्ष रिलेशनमध्ये, 10 वर्षामध्ये आमचं रिलेशन चालू झाल्यापासून डोक्यामध्ये बिझनेस 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 चालू आहे. पण असं झालं की तो एज असा होता की आमच्याकडे बॅकअप नव्हता, काय नव्हतं. बट शिक्षण घरच्यांनी दिलेलं, घरच्यांचा माइंडसेट जॉब करा. मग जॉब केला. जेव्हा आमच्या दोघांची मिळून थोडीफार सेविंग झाली त्या मुमेंटला आम्ही फायनल डिसिजन घेतलं. तर तुम्ही पण तसंच करा. आरामात खेळा, मजा करा. लाईफ छोटी आहे, ट्रॅव्हल करायचं आहे, पैसा कमवायचा आहे, फॅमिलीला टाईम द्यायचा आहे, सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर सेफली रिक्स घ्या आणि मजा करा. बाकी जास्त स्ट्रेस घेऊ नका. जास्त स्ट्रेस घेऊन इकडे प्रेशर पडतो आणि मग काहीतरी वेगळे विचार येतात मनात. सो बघा, जेवढं सेफ राहता येईल, इझिली खेळता येईल, घरच्यांना खुश ठेवता येईल ते करा आणि एन्जॉय करा. तर भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर अँड बाय बाय.